शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा करण्यात आलेले. आपापले खाते चेक करायला सुरुवात करा. शेतकरी मित्रांनो, 9 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,000 करोड रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पश्चिम बंगाल येथून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि या पैशाचं वितरण आता आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 90 लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे. खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होती की PM किसानचा हप्ता कधी जमा होईल. सध्याचा अल्निनोचं सावट असल्यामुळं त्यावेळेस कुठलेही विलंब न लावता अखेर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयाचा हप्ता जमा केलेला आहे. आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची, आणि त्याही हप्त्याचे वितरण लवकरच होऊ शकते शेतकरी मित्रांनो. कारण आता केंद्र सरकारचा हप्ता जेव्हा टाकला जातो त्याच्यानंतर राज्य सरकारही या गोष्टीकडे लक्ष देतं. या अगोदर प्रत्येक वेळेस जेव्हा केंद्र सरकारचा हप्ता पडलेला आहे त्याच्यानंतर काही दिवसात म्हणजे महिनाभराच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता या अगोदर पडलेला आहे. त्यामुळे आता उर्वरित काही दिवसात लवकरच नमोबाबत ही आनंदाची आणि गोड बातमी येऊ शकते. कारण ज्यावेळेस PMचा हप्ता पडतो तेव्हा नमोच्याही हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागत असते. नियमाप्रमाणे एक हप्ता आपला शिल्लक असल्यामुळे तो हप्ता यावेळेस देणं गरजेचं होतं याबरोबरच, परंतु राज्य सरकार यामध्ये सध्या उत्सुक दिसत नाही. त्यामुळे लवकरच याबाबत ही एक आनंदाची अपडेट घेऊन निश्चित आपण येऊ. परंतु सध्या आज खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आपलं खातं चेक करा. आज संध्याकाळपर्यंत खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. आज होतील, उद्या होतील, सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा 2,000 रुपयाचा हप्ता जमा होऊन जाईल. ज्या शेतकऱ्यांचा हप्ता 2,000चा एखादा शिल्लक मागे राहिला असेल त्या शेतकऱ्यांना 4,000ही पडू शकतात. खूप शेतकऱ्यांचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम होता. ज्या शेतकऱ्यांनी लँड शेडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त केला असेल, जे KYCचा प्रॉब्लेम असेल, असे ज्यांचे शेतकऱ्यांचे हप्ते जर या अगोदर पेंडिंग राहिले असतील, अशा शेतकऱ्यांचे जेवढे हप्ते थकलेले आहेत तेवढे सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. धन्यवाद.